नमस्कार. मी तुम्हाला मानव धर्म प्रसारण काय आहे या बाबतीत थोडं बहुत मी आपल्या चॅनलवर शेअर करत आहे. पहा, मानव धर्म परमेश्वराने आकाशात, पाताळ, वायू, अग्नी, पाणी या सर्व 5 तत्वावर आधारित सृष्टी निर्माण करताना पृथ्वीची रचना केलेली आहे. मानवधर्म काय? मानवधर्म काय? या पृथ्वीवर अनेक जीव, जंतू, अशा प्रकारे प्राणी, वनस्पती आणि याचीसुद्धा निर्माण झालेली आहे. मानव आणि प्राणी असून परमेश्वराला त्यात ओळखण्याकरिता बुद्धी दिलेली आहे. माणूस काय आहे, प्राणी काय आहे, याचीसुद्धा जनावराला जनावरापुरती बुद्धी दिलेली आहे, मानवाला मानवापुरती बुद्धी दिलेली आहे. प्राणी असून परमेश्वराने त्याला ओळखतील, परमेश्वराला ओळखतील. त्याचबरोबर मोह आणि माया. मोहमाया कशामध्ये दिलेली आहे? मानवामध्ये दिलेली आहे. मोहमाया मानवाला कळते, जनावरांना पण कळते, जनावरांना पण दिलेली आहे. त्यांच्यामध्ये अहंकार नाही आहे. जनावरांमध्ये मोहमायाचा अहंकार कोणामध्ये आहे? मानवामध्ये आहे. म्हणून मानव धर्म हा जीवनातील आपल्या बुद्धीचा वापर कोण करतो? जनावरे प्रकारे घडवलेले आहे, मानव मानवाप्रकारे घडवलेले आहे. मानवाचा हेतू काय आहे? स्वार्थ. मानव हा स्वार्थी आहे, जनावर नाही आहे. जनावर स्वार्थी नाही आहेत. मानव हा स्वार्थी आहे. याच्यामध्ये अहंकार खूप भरलेला आहे. अहंकाराने काय काय नाही झालेलं आहे, बाबांनी ते नाही सांगितलं आहे आपल्याला. मानव घडविताना परमेश्वराचा हेतू का होता? मानव घडविताना परमेश्वराचा हेतू काय होता? तोच आपला बुद्धीचा उपयोग करून मानव हा अहंकार बाजूला ठेवून आणि विसरून त्याचे लक्ष परमेश्वराकडे राहील. परमेश्वराची कृपा संपादन करून आपले मानवी जीवन सुखी कसे होईल, स्वार्थ करून आपण सुखी कसं राहू, हे मानवाकडे दिलेलं आहे. मानवाकडे आहे. पृथ्वीच्या रचनेप्रमाणे आणि निरनिराळ्या वातावरणामुळे. बाबांनी काय सांगितलं आहे? पृथ्वीची रचना आणि निरनिराळे वातावरण या पृथ्वीचे अनेक खंड निर्माण केलेले आहे. प्रत्येक खंडात अनेक राष्ट्र निर्माण झालेले आहेत. पहा, मानवाला परमेश्वराबद्दल जगविण्याकरिता अनेक महापुरुषांनी जन्म घेतला. महापुरुष झाले आहे. ढोंगी साधू बाबा झालेले आहेत. त्यात एक आपले महान त्यागी बाबा अशा अनेक पुरुषांनी जन्म घेतलेला आहे. त्यात एक आपल्या महान त्यागी बाबाचं नाव चालत आहे. सत्य मानवानी राहावी म्हणून परमेश्वराने कालचक्र घडविलेलं आहे, कालचक्र निर्माण केलेले आहे. कालचक्रात सत्ययुग, द्वयुग, असे त्रियुग, कलियुग असे युगाची सुद्धा रचना केलेली आहे. हे सर्व आपल्या कोणामध्ये केलेले आहे? हे कोणी केलं आहे? मानवाने केलेलं आहे. सत्ययुगात सर्व देव जन्माला आलेली आहे अशी म्हणत आहे. त्याचप्रमाणे जे महापुरुष जन्माला आलेत त्यांनी परमेश्वराची आराधना करून परमेश्वराची सिद्धी प्राप्त केलेली आहे आणि सिद्धीनुसार त्यांनी आपापल्या परीने धर्म निर्माण केलेले आहेत. आपल्या बाबांनी एक असाच मानवरूपी सत्य मानव आपल्या बाबांनी काय केलेलं आहे? लोभी लुबाड हा विचार केलेला नाही आहे. कोणाचं नुकसान नाही केलेलं आहे. कोणाला राग आला, कोणाचं मन नाही दुखवलेलं आहे. तेच आपल्या महान त्यागी बाबा जुमदेवजींनी घडवलेलं आहे. आणि हेच आपल्या सर्व उदाहरणार्थ हिंदू
इस्लाम, ख्रिश्चन, बौद्ध धर्म इत्यादी त्यांनी परमेश्वराला अगणित नावे दिली आहे. अगणित म्हणजे अनेक प्रकारचे नावे दिलेली आहे. आता सर्वच प्रकारचे. आता आपल्या धर्माला मानव धर्म दिलेला आहे. बौद्ध धर्म दिलेला आहे. मुस्लिम लोकांना आपण मुस्लिम म्हणूनच एक प्रकारचे आपण त्यांना नाव दिलेलं आहे. आता ख्रिश्चन लोकांना ख्रिश्चन धर्म म्हणून. भगवान असे प्रत्येक प्रकारचे अनेक धर्मात परमेश्वर हा एकच आहे, एकच असे सांगितलं आहे. इतिहासावरून आपण पाहतो. इतिहास हिस्ट्री जी निर्माण झालेली आहे ते कोणी विरुद्ध कोणी हे केलेले आहे, हे आपले सर्व परमेश्वराने नाही केलेला आहे. हा गोंधळ सर्व मानवाने केलेला आहे. धर्माचे विभाग मानवाने पाडलेले आहे. जातीभेद हा मानवाने केलेला आहे, भगवंताने नाही केला. याच्यामध्ये हे सर्व हा गोंधळ हे परमेश्वर असे म्हणतो. हिंदू धर्मात 36 कोटी देवदेवता आहे असे म्हटले जाते आणि हे सिद्ध आहे. 36 कोटी देवदेवता. परमेश्वर निराकार आहे म्हणजे 24 तास तो आपल्या सोबत आहे. सत्यनीती आणि आत्महत्या दृष्टीने अवलंबलेली धर्मनीती हीच परमेश्वर प्राप्तीचे खरं एक भाग आहे. भाग म्हणजे गुण म्हणा एक. आणि पुढे कालांतरानं मानवानं महापुरुषांनी परमेश्वराची ओळख करून दिल्याप्रमाणे त्याची मूर्ती तयार केलेली आहे. मूर्ती आता गौतम बुद्धाचा धर्म आहे, त्यांनी बाबासाहेबाचा फोटो म्हणजे मूर्त्या तयार केलेल्या आहे. बाबासाहेब एक देव नाही आहेत, ते मानव आहेत. पण ते कसं आता त्या लोकांनी म्हणजे त्यांच्यासाठी झटले म्हणून ते झटले म्हणजे देवच मानते. आता आपणही आपल्यासाठी आपले कार्य बाबांनी चांगले केले, आपण बाबाला देवच मानतो, त्यात काही शक नाही आहे. जे लोक ज्यांच्यासाठी झटले आहे त्यांनी ते देवच मानणार आहे. आपण एक बाबाला देवच मानतो. आपले बाबा काही देव नाही आहेत, मानव आहेत एक. त्यांनी पण भगवंताला आपल्या बाबा हनुमानजीला प्रगट केलेला आहे. आणि आपल्या बाबांनी एवढं सांगितलं आहे की मूर्तीची पूजा करू नये. मूर्तीमध्ये काय आहे, एक मातीचा पुतळा बनवलेला आहे तो, आणि त्याला आपण शेंदूर बुक्का लावून त्याला देव मानलेला आहे. देवता आपल्यामध्ये आहे, स्वतःमध्ये आहे, मानवामध्ये आहे, आपल्या आईवडिलांमध्ये आहे, आपल्या भावाबंधांमध्ये आहे. देव आपणच आहोत, स्वतःच देव. देवाची पूजा न केलेली बरी. एक फक्त मनात ध्येय ठेवा का मानव हा कसा आहे याला ओळखा फक्त. बाबांनी हेच सांगितलेलं आहे. असंच एक आमच्या मानव धर्माचा प्रसार आणि परिचय. आम्ही आता सर्व सेवक सेवकिनी सर्व ह्याचप्रमाणे प्रचारच करत आहोत. समजा आम्ही मानव धर्माचे आणि बाबाचा, महानत्यागी बाबाचा, बाबा हनुमानजीचा. आमच्या बाबांनी अहोरात्र कष्ट केले, चंदनासारखे देह झिजवले. चंदनासारखे देह झिजवले. बाबांनी आपल्याला 12 खडी अंकाची एक संख्या दिलेली आहे, 12 खडीत दिलेली आहे. सत्य, मर्यादा, प्रेम, 4 तत्व, 3 शब्द, 5 नियम. 4 तत्व, 3 शब्द, 5 नियम हे 12 अक्षराची 12 खडी आपल्याला बाबांनी दिलेली आहे. त्यातही बाबांनी फुकट नाही वाटून दिलेली आहे. त्यातून आपल्या बाबांनी आपल्याकडून घेतलेलं आहे सत्य, मर्यादा, प्रेम. पण त्याची पण जाणीव आपण करत नाही. सत्याने वागत नाही, मर्यादा पाळत नाही आणि प्रेमाने वागत नाही. कोणताच सेवक कोणत्याच याच्यावर आहे नाही, पण ते आपल्याला करायचं आहे. म्हणून बाबांनी सांगितलं आहे आपल्याला का माझे सेवक फक्त बोटावर मोजण्यासारखेच राहील. म्हणून मी एक असं चॅनल ओपन केलेलं आहे. माझी इच्छा झाली
की यूट्यूबवर एक आपलं चॅनल करावं बा मानव धर्माचं प्रसारण. तर मी थोडं थोडं तुम्हाला असं जेवढं मला समजते असं वाटते तर थोडं मी तुम्हाला. आणि बघा मी हे एक इच्छा झाली, मला 2-3 जणांनी असे प्रश्न केले की म्हणजे आपली 3 एप्रिलची रॅली वगैरे निघते, तर "वहिनी तुम्ही हे बाबांनी काय केलं? हे असं काहून करता? ताई तुम्ही हे असं काहून करता? म्हणजे असे काय आहे बाबाचं आम्हाला सांगा बा." तर मलाही असं वाटलं थोडं बहुत असं स्पेशलिस्ट सांगण्यापेक्षा थोडं बहुत आपलं असं जे आपल्याला येते त्याचाच थोडासा प्रसार करावा असं मला वाटलं. आणि मी एक माझं छोटंसं चॅनल ओपन केलेलं आहे. तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा, शेअर करा एवढंच मी सांगू इच्छिते. आणि मी प्रीती कमलेश लांजेवार कनान इथली आहे. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. सगळ्यांना माझा नमस्कार. आणि नंतरच्या लिंकसाठी मी आणखी तुम्हाला शेअर करणारच. मला आधी लाईक आणि सबस्क्राईब करा, नंतर तुम्हाला माझे समोरचे नेक्स्ट चॅनल दिसणारच. नमस्कार.